नमस्कार, आपण पाहत आहात बहुजन हिताय न्यूज, जनसामान्यांचा बुलंद आवाज। जय भीम सर्वांना। येत्या रविवारी 29 सप्टेंबर 2024ला फुले आंबेडकर विद्वत सभेच्या वतीने संविधान जागर साहित्य संमेलन, एक दिवसीय साहित्य संमेलन मराठवाडा पातळीवरचं आम्ही घेत आहोत। या परिसंवादाचे उद्घाटक माननीय अंजलीताई आंबेडकर आहेत। त्यानंतर स्वागताध्यक्ष माननीय डॉक्टर प्रमोद दुथडे सर आहेत आणि या संमेलनाचे अध्यक्ष माननीय श्यामताई आहेत, गंभीरजोगाई ज्येष्ठ साहित्यिक। त्यानंतर परिसंवाद आहे। परिसंवादाचा विषय आहे सर्वोच्च न्यायालयाचा निकाल क्रिमिलेअर आणि वर्गवारीबाबतचा अन्वयार्थ। या निकालाअंतर्गत येणारा क्रिमिलेअरवर बोलण्यासाठी आमच्याकडे तज्ज्ञ आहेत, माजी न्यायाधीश अनिल वैद्य सर, आणि वर्गवारीवर बोलण्यासाठी आमच्याकडे आहेत डॉक्टर नितीश नवसागरे सर, पुण्याच्या लॉ कॉलेजला जे प्राध्यापक आहेत। त्यानंतर कवी संमेलन होईल आणि समारोपात आहेत माननीय बाळासाहेब आंबेडकर। एक दिवसीय मराठवाडा पातळीवरचं हे साहित्य संमेलन आहे। आपण सर्वांनी या संमेलनात सहभागी व्हावं असं आम्ही फुले आंबेडकर विद्वत सभेच्या वतीनं आवाहन करत आहोत। धन्यवाद। संमेलन आहे त्याची कार्यदिशामध्ये तुमची रॅली वगैरे निघणार आहे की? हो, सकाळी 8 वाजता रॅली आहे। कुठून आणि रॅली क्रांती चौकातून निघेल। रथामध्ये संविधानाची प्रत राहील आणि ती संत एकनाथ नाट्य मंदिर जिथे आमचं हे साहित्य संमेलन आहे तिथपर्यंत ही रॅली राहील आणि रॅली संपली की आम्ही लगेच उद्घाटन सत्राला सुरुवात करू। मनुवाद्यांपासून या संविधानाला धोका बरेच 2014 पासून जो मोदी सरकार आलेली आहे तेव्हापासून भारतामध्ये गेल्या आंदोलन संमेलन भाजप विरोधी घटना घडत आहेत आणि याच्याकडे कसे बघतात, कशी लढाई काय म्हणालात परत एकदा? याच्याकडे कसं बघतात? 14 पासून गेल्या आंदोलन संमेलन चालू आहे, आंदोलन तीव्र होणार आहे संमेलन वगैरे? हो, आम्ही तीव्र करण्याचा प्रयत्न करत आहोत, संविधानाबद्दल जागृती लोकांमध्ये करण्याचा प्रयत्न करत आहोत। बघूया पुढच्या काळात काय होईल। आमच्या दृष्टीकोन काय माहिती का, 90-91 वर्षे रशियामध्ये एकच सरकार साम्यवादी सरकार होतं, परंतु पाहता एवढी महासत्ता 1990-91 तर कोऱ्यात झाली, लक्षात ठेवा। आणि इथे तर एवढी विषमता आणि विविधता आहे आणि सर्वांना आपल्याला संविधान ठेवतं, टिकून ठेवतं। गेली 75-76 वर्षे संविधानामुळे आपण एकत्र आहोत। उद्या जर संविधानात धोका आला तर किमान आपल्याकडे 5,000च्या वर जाती, प्रत्येक जाती समूहाने एक आपलं अस्तित्व सिद्ध केलं, किती तुकडे होतील या देशाचे? आणि हे होऊ नये, भारत हा एकसंघ देश राहायला पाहिजे आणि संविधान हे प्रमुख राहायला पाहिजे। याचा विद्वत्सभा जी आमची आहे याच्यावर भर देणार आहे आणि आमचं संमेलन विद्वान जेवढे विद्वान आहे तुम्ही अशा प्रकारे अभ्यास करा, अन्वयार्थ लावा, विश्लेषण लावा आणि सर्वसामान्य माणसांना तुम्ही सांगा, हा आमचा यामध्ये प्रयत्न राहणार आणि म्हणून हे बिगर राजकीय आहे, फक्त संविधान जागृत आहे। संविधानामुळे तुम्ही आम्ही सुरक्षित आहोत, संविधानामुळे आपला धर्म, आपल्या परंपरा सुरक्षित आहे आणि सेक्युलरिझम जो आहे, सेक्युलरिझम संविधानामुळे आहे। उद्या जर एखादा धर्म आला किंवा एखाद्याचा रंग त्याला फासला गेला, तुमचं आमचं काय होईल? आणि हे होऊ नये, प्रतिरशिया होऊ नये आणि यासाठी भारत हा एकसंघ राहायला पाहिजे, महासत्ता झाला पाहिजे आणि म्हणून आमचा हा जाणीवपूर्वक प्रयत्न आम्ही करतो। संविधानावरती देश चालतो ही मोठी शोकांती आहे की आज संविधान जागा आपल्याला जे संमेलनाचं आयोजन करावं गरज पडते, त्याच्याकडे कसं बघता? तो संभ्रम निर्माण झालेला आहे ना लोकांमध्ये। सध्याचा जो सर्वोच्च न्यायालयाचा निकाल आहे तो चांगला आहे, वाईट आहे, अशा पद्धतीनं तो संभ्रम निर्माण झालेला आहे। संविधानातील नेमक्या तरतुदी काय आहेत आणि त्याचा कशा पद्धतीनं अन्वयार्थ आहे ह्या माध्यमातून आम्ही ते संविधानाची जागृती करत आहोत आणि ती आवश्यक आहे। आपलं नाव? मी डॉक्टर प्रज्ञा साळवे, फुले आंबेडकर विद्वत सभेची मराठवाडा विभागीय अध्यक्ष। आमच्यासोबत आहेत रतनकुमार साळवे, फुले आंबेडकर विद्वत सभेचे पदाधिकारी आहेत, प्राध्यापक भारत शिरसाट आहे, फुले आंबेडकर विद्वत सभेचे पदाधिकारी, प्राचार्य यशवंत खडसे सर आहेत आणि यशवंत धनराज कोंडाळे सर आहेत।